स्वामी समर्थ। आज अक्षयतृतीया तसंच परशुराम जयंती सुद्धा आहे। अक्षयतृतीया हा 3:30 मुहूर्तातला मानला जातो। कृतयुग त्रेतायुग या दोन्हीचा आरंभ आज म्हणजे आजच्या दिवशी होतो। याला युगादी असे सुद्धा म्हणतात। श्री विष्णूच्या 24 अवतारांपैकी परशुराम हा अवतार पृथ्वीतलावर अक्षयतृतीयेच्या दिवशीच प्रकट झालेला आहे आणि श्री वेदव्यासांनी महाभारतात लेखनास प्रारंभ केलेला आहे। या दिवशी पवित्र गंगा नदी स्वर्गातनं पृथ्वीवर आली आणि त्या दिवशीच हा दिवस पितृपूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी सुदाम्याने श्रीकृष्णाला मुठभर पोह्याची पुरचुंडी दिली। मित्रप्रेम मित्रधर्माला जागून कृष्णाने सुद्धा सुदाम्याला नकळत अपार धनसंपत्ती दिली। अक्षयतृतीयेचा अन्नपूर्णेचा जन्म झालेला आहे। या अक्षयतृतीयेला श्रीकृष्णाने युधिष्ठिराला अक्षय पात्र दिलेले आहे। एका अक्षयतृतीयेला श्रीकृष्णाने हरिहरण प्रसंगी द्रौपदीला अक्षय वस्त्र पुरवलेले आहे। श्री बद्रीनारायणाचे बंदिस्त दरवाजे म्हणजे जे बंद दरवाजे असतात ते सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशीच उघडले जातात। अक्षय तृतीया ही एक अक्षय सुखाची कारक अशी गोष्ट आहे। या दिवशी जप तप ज्ञान या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अशा पुण्याचा क्षय होत नाही। या दिवशी पंचांग शुद्धी दिनशुद्धी पाहण्याची सुद्धा आवश्यकता नाही, कारण हा 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त मानला जातो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यप्रद दिवस श्री विष्णू पूजनाचा, श्री विष्णू नामस्मरणाचा आणि श्री विष्णू कृपेचा दिवस आहे। या दिवशी विष्णू नामाची विष्णू सहस्त्रनामाची अखंड आवर्तने करावीत। अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण आणि त्यानिमित्त तर्पण हवन दान असं करावं असं आहे। परमपूज्य वासुदेवानंद टेंबे स्वामींनी सांगून ठेवले की विष्णू सहस्त्रनाम पठनाने आपल्या पूर्वजांना सद्गती मिळते आणि त्यासाठी अक्षय तृतीया इतका योग्य दिवस कोणताही नाही। आणि म्हणूनच सगळ्यांना ही विनंती आहे की दिवसभर आपल्याला जमेल तितक्या जास्तीत जास्त वेळा विष्णुनाम सहस्त्र पठण करायचे आपल्याला आहे। जितके तुम्ही या नामाचे पठण कराल तितका तुम्हाला अधिकाधिक फायदा होणार आहे। तसंच तुमचे जे कोणी पूर्वज असतील त्यांना सुद्धा सद्गती मिळणार आहे। अक्षय तृतीया म्हणजे कुठल्याही गोष्टीचा कधीही क्षय न होणारा असा हा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी आपण जे मागाल ते आपल्याला अगदी भरभरून मिळतं। आपल्याला आपल्या झोळीत जे दान पडतं ते ईश्वर आपल्याला अगदी भरभरून दान देतो आणि त्यामुळेच आजच्या दिवसाला खूप महत्त्व आहे। अक्षय तृतीयेला आपल्या घराच्या बाहेर संध्याकाळच्या वेळेस 2 मातीचे दिवे लावायचे आहेत। त्याच्यामुळे लक्ष्मीचं आगमन त्यावेळेला होत असतं, तेव्हा ती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। त्याचप्रमाणे तुम्ही ह्याच दिवशी आपण जिथे पाणी ठेवतो पिण्याचं जे पाणी असतं तुमचं माठ असेल पीप असेल जे पण काही असेल त्या ठिकाणी तुम्ही सायंकाळी दिवा लावायचा आहे। हे न विसरता करा, त्याच्यामुळे तुम्हाला अक्षय सुख प्राप्त होत असतं। आजच्या दिवशी देवाची अगदी शुचिरभूत होऊन पूजा करा, साग्रसंगीत पूजा करा, मनापासून पूजा करा आणि विष्णू सहस्त्रनामाचे पाठ तुम्हाला जमत नसतील तर कमीत कमी ऐकण्याचं काम आपण करूच शकतो। विष्णू सहस्त्रनाम आपण दिवसातनं जितके वेळा आपण ऐकूयात तितके वेळा आपल्याला आपल्या पदरी पुण्य तर मिळेलच, परंतु आपले जे पितर आहेत त्या पितरांना सुद्धा मुक्ती मिळेल। तेव्हा हे पुण्याचं काम आपण नक्कीच करूया। तर अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। स्वामी भक्त हो, तुम्हा सर्वांचं खूप छान छान कल्याण व्हावं हीच स्वामींची कृपा तुमच्यावर राहावी अशी मी सदिच्छा करते। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, सगळ्यांना ही माहिती शेअर करा। तुम्ही नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशीच नवनवीन माहिती तुम्हाला नेहमीच मिळत जाईल। श्री स्वामी समर्थ।